आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रानभाजी। ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात 3-4 महिनेच मार्केटमध्ये मिळते। चला तर मग मी करून दाखवते। याला काटवल म्हणतात, काही भागात याला कटुरले पण म्हणतात, कंटोला पण म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। एका पातेल्यात तेल घेतलं, बऱ्यापैकी तेल लागतं ह्या भाजीला। ही भाजी मी तुम्हाला सावजी पद्धतीने करून दाखवणार आहे। तेल गरम झालं की मोहरी घातली, जिरं घातलं, मोहरी जिरं तडतडली की कांदा घातला। कांदा पण भरपूर लागतो ह्या भाजीला। आणि अद्रक लसूण पेस्ट घातलं, छान परतून घेतलं। कांदा छान तांबूस रंगावर परतून घेतला। अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा झाला आहे। आता त्यात काटवल घालू। बारीक गोल गोल स्लाइसेस केले आहे काटवलचे, ह्या प्रकारे कापून घेतले। कापण्याची पण पद्धत थोडी वेगळी आहे, गोल गोल कापले आहे हे काटवल। अशाच माझ्या सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा। काटवल घातल्यानंतर 5-7 मिनिटं छान मुरू दिलं तेलात। आता त्यात लाल तिखट पण बऱ्यापैकी लागतं। लाल तिखट घातलं, हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, चिमूटभर सावजी मसाला घातला आणि छान मिक्स केलं। 5-7 मिनिटांनंतर आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। ही भाजी बिना पाण्याने शिजते, खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी। भाकरी बरोबर, पोळी बरोबर, वरण भाता बरोबर तुम्ही पण करून बघा। ही रानभाजी, पावसाळ्याची भाजी पण म्हणतात याला, जंगली भाजी पण म्हणतात। खूप छान आणि टेस्टी लागते। करून बघा ह्या पद्धतीने आणि एन्जॉय करा। वाव, मस्त, बढिया, खूप छान कलर आला आहे। मस्त झाली आहे भाजी। बाय।